स्वामी शक्ती स्वामी अनुभवामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आज मी ज्यांच्याबद्दल सांगणार आहे तुम्हाला त्यांचं नाव आहे रोहित शिंदे. रोहित शिंदे जे आहेत ते कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करतात मित्रांनो. कॉर्पोरेटमध्ये काम करत असताना एके दिवशी ते ऑफिसला निघालेच होते आणि त्यांचं पेट्रोल संपलं म्हणून त्यांनी पेट्रोल पंपावरती गाडी घेतली आणि खिशात पैसे देखील कमी होते मित्रांनो. जेवढं होतं तेवढ्याच त्यांनी पेट्रोल टाकले आणि तिथनं पुढे निघतच होते. तेवढ्यात त्यांना एक जी स्त्री होती त्यांनी क्रेडिट कार्ड नावाची गोष्ट ऑफर केली. क्रेडिट कार्ड जी गोष्ट आहे मित्रांनो, ती पूर्ण भारतामध्ये आता विषासारखी पसरती असं म्हणण्यास कारण नाही. कारण मित्रांनो ही गोष्ट सर्वात जास्त बर्बाद करते भारतीयांना व्याजामुळं, अनेक गोष्टीमुळं. तर मी ह्यांच्याबद्दल तुम्हाला सांगतो. रोहित जे होते त्यांनी त्या दिवशी ते क्रेडिट कार्ड घेतलं आणि क्रेडिट कार्ड घेतल्यावरती मित्रांनो पहिली गोष्ट, तुम्ही जी गोष्ट घेताय ठीक आहे, तुम्हाला एखादी बँक देते कोणत्याही दुसऱ्या ॲप्लिकेशन्स देत आहेत काय असेल, ती गोष्ट जर तुम्हाला देत असेल तर तुम्हाला रिटर्न देताना त्यांना पैसे जास्त द्यावंच लागते. हे रोहितच्या निदर्शनास आलं नाही. त्याला वाटलं जास्तीत जास्त काय माझा ड्यू होणार नाही, हप्ता काय नाही होणार, माझं सगळं पेमेंट क्लिअर होऊन जाईल. परंतु मित्रांनो इथे आली वेळ आणि वेळ आली अशी की रोहितने जो क्रेडिट कार्डचा लिमिट होतं ते एक्सिड करून टाकलं होतं. पूर्णपणे रोहितने पैसे खर्च करून टाकले होते त्याच्यावरती. आणि त्याच दिवशी मित्रांनो पहिल्या महिन्याचा हप्ता देण्याची वेळ जेव्हा आली, क्रेडिट कार्डचं बिल आलं, क्रेडिट कार्डचं बिल आल्यावरती हप्ता देण्याची तारीख आली, त्यावेळेस रोहितला आला घाम. कारण रोहितकडे एवढे देखील पैसे नव्हते की तो तेवढं बिल क्लिअर करू शकत. मित्रांनो पहिली गोष्ट, रोहितचे हाल इथनं चालू झाले. पहिला ई एम आय म्हणजे जो पहिला मंथचा ई एम आय असतो तो ड्यू झाला. म्हणजे जे पूर्णपणे बिल आलं होतं ते ड्यू झालं. दुसऱ्या महिन्याचं ड्यू झालं. तिसऱ्या महिन्याचं देखील ड्यू झालं. परत मित्रांनो 3 महिने क्रेडिट कार्डवरती ड्यू झाला तर डायरेक्टली क्रेडिट कार्डची माणसं फोन करून त्रास द्यायला चालू करतात आणि घरापर्यंत येतात आणि तेच रोहितसोबत झालं. पहिले तर त्यांनी दिवस रात्र रोहितला फोन करून छळलं. दिवस रात्र अभद्र भाषेत अपशब्दांमध्ये रोहितला बोलण्यात आलं की तुमची पैसे घ्यायची लायकी नसेल तर क्रेडिट कार्डवरनं पैसे का काढता, अशा सर्व गोष्टी रोहितला बोलण्यात आल्या. आणि त्याला टॉर्चर करून करून त्याला मेंटली हरेश करण्यात आलं या क्रेडिट कार्डमुळं. मित्रांनो एवढ्या दिवसामध्ये जे त्याचं सुखी आयुष्य चालू होतं, जेणेकरून तो समाधानी होता, त्या समाधानी आयुष्याला पूर्णतः कलंक लागला ह्या क्रेडिट कार्डमुळं मित्रांनो. आणि रोहितचं आता त्याच्यानंतर असं झालं की ही सर्व होत असताना 3 महिन्यात ते लोक घरात यायला लागली, तिच्या फॅमिलीला त्रास द्यायला लागली. अमाऊंट 1.5 लाख रुपये, 1.5 ते 2.5 लाख रुपये झाली. म्हणजे डबल पे करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आलं आहे त्या रोहितला. इतक्या सर्व गोष्टी व्हायला लागल्या. ज्या गोष्टी त्याच्याकडं नव्हत्या त्यांनी ते घ्यायचा प्रयत्न केला आणि विकताना मित्रांनो ते बिल देताना लिटरली त्यांनी घरातल्या वस्तूंपासून त्याच्या घरातलं जे सोनं नाणं होतं ते पण मोडून ते बिल क्लिअर करायची वेळ आली होती मित्रांनो त्याला. परंतु मित्रांनो स्वामी समर्थ महाराजांचा हात तुमच्या डोक्यावर असल्यावरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेणे गरजेचं नाही, हे मी पुन्हा पुन्हा बोलत असतो. मित्रांनो रोहितने त्यावेळेस बिल सर्व पे करून टाकलं आणि रोहित शांतरित्या त्याचं प्रामाणिकपणे काम करू लागला आणि स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करत होता त्यावेळेसच, स्वामी मला या गोष्टीमधनं बाहेर काढा, मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. आणि तेच रोहितने केलं मित्रांनो. सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या, स्वामींनी त्यांना बाहेर काढलं आणि 6 महिन्यानंतर रोहितचं प्रमोशन होऊन जेवढा पेमेंट होता त्याच्यापेक्षा डबल पेमेंट त्याला भेटला. जे की त्याच्या मागच्या वेळेस जे त्या ह्याच्यामध्ये पैसे गेलेले होते ते ह्याच्यातनं पॉझिटिव्ह वेने स्वामींनी परत केले असे म्हणणार. परंतु मित्रांनो रोहितला याच्यामध्ये स्वामींनी सबक देखील शिकवला होता की लालची नको होऊ. एकतर पहिली गोष्ट, पैसे आहेत त्या पैशाची इज्जत कर. आणि जे रोहित केलं नाही परंतु नंतर त्यांनी केलं आणि स्वामींनी त्याला साथ दिली. मी एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो, क्रेडिट कार्ड, लोन ॲप्लिकेशन्स यांच्यापासून दूर राहावा. आपण स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत आणि आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण आज ह्याच्या पुढे 1 रुपये कर्ज कुणाकडनं घ्यायचा नाही असल्या बँकेकडनं, की माझ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी मला पैसे काढायचे नाहीत. कारण मित्रांनो 17 ते 25% हे व्याज लावतात. 17 ते 25% म्हणजे लिटरली डबल पैसे 2 पट करायचे हे त्यांचा विचार असतो. गरीब ह्याच्या मागे पळतात, देऊन टाकतात. त्यांना माहिती असतं की आहे ना हे गरीब लोक येणार आणि आपल्या इथं
फसणार हे जाळं टाकलेलं आहे. क्रेडिट कार्डचं जाळं जे आहे मित्रांनो, हे भारतामधनं जावं याच्यासाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो आणि आपल्याला आंदोलन चालू करायचं आहे. क्रेडिट कार्ड मुक्त भारत क्रेडिट मुक्त भारत यासाठी मला साथ द्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.